रोहनच्या आईने स्नेहाला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रोहनसमोर काही मुलींचे फोटो ठेवले. रोहन, या मुली बघ, सगळ्या चांगल्या घरातील आहेत. यापैकी एकीशी लग्न कर. त्या स्नेहाच्या विषयी इथेच संपव. रोहनने फोटो हातात घेतले, पण एकदाही पाहिले नाही. त्याने शांतपणे ते फोटो आईसमोर परत ठेवले. आई, मला हे फोटो बघायचे नाहीत. आई रागाने म्हणाली. का? त्या मुली असं काय आहे जे या मुलींमध्ये नाही? रोहन आईच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आई, या मुलीमध्ये काहीच कमी नाही, पण माझ्या मनात फक्त स्नेहा आहे. तिची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही. आईचा राग आणखी वाढला. मी त्या मुलीला या घराची सून होऊ देणार नाही. मी त्या मुलीला या घरची सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. घरात काही क्षण शांतता पसरली. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि ठाम आवाजात म्हणाला. ठीक आहे आई, जर तुला स्नेहा मान्य नसेल तर मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. आईला आपल्या कानावर विश्वास बसला नाही. काय म्हणालास? रोहन पुन्हा म्हणाला. हो आई, मी आयुष्यभर अविवाहित राहीन, पण मनाविरुद्ध लग्न करणार नाही आणि स्नेहालाही फसवणार नाही. हे ऐकताच आईच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्यासाठी तू लग्न करणार नाहीस? रोहन आईचा हात हातात घेत म्हणाला. आई, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस आणि स्नेहाही. मला तुमच्यापैकी कोणालाही गमवायचं नाही, पण प्रेमाची विश्वासघातही करायचा नाही. आई काही बोलू शकली नाही. तिच्या मनात राग, दुःख आणि मुलावरील प्रेम या तिन्ही भावना एकत्र होत्या. दुसरीकडे स्नेहाला याची काहीच कल्पना नव्हती. ती फक्त एवढीच प्रार्थना करत होती. देवा, रोहन आणि त्यांच्या आईमध्ये माझ्यामुळे दुरावा येऊ देऊ नकोस. त्या दिवशी संध्याकाळी आईने पुन्हा एकदा रोहनला समजवण्याचा प्रयत्न केला. आई म्हणाली, वेळ गेल्यावर तुला पश्चाताप होईल. रोहन हसला. रोहन म्हणाला, पश्चाताप तेव्हाच होईल आई, जेव्हा मी माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेईल. आई शांत झाली.